तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय व शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या युवा शेतकऱ्यांच्या मुलाखती घेत असतो। तर नक्कीच आज आपण सुनील सर यांच्या शेतामध्ये आलेले आहोत आणि त्यांच्याकडून शेवंती या फुलशेतीची माहिती घेणार आहोत। तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा। तर सुनील सर, आमच्या प्रेक्षकांना तुमचं पूर्ण एकदा नाव आणि पत्ता सांगा। सुनील दत्तराव काळे, राहणार मरडगाव, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड। बरं, तर आम्हाला सांगा की हे तुम्ही जे शेवंती फुलशेती म्हणजे गलांडा हे कधीपासून करता? जवळपास 4 ते 5 वर्ष झाली की आम्ही ही शेती करतो फुलाची। बरं त्यानंतर आम्ही झेंडूची बी शेती करतो, टोटल फुलाची शेती करतो। गुलाबी होता, आता त्यानंतर आता शेवंती कंटिन्यू राहते। फक्त जे झेंडू जे असते ते फक्त दसरा आणि दिवाळी दसऱ्याला चालते, त्याच्यानंतर बाकी 12ही महिने आमच्याकडे फुलं असतात। बरं, तर हे किती क्षेत्र आहे तुमचं? सध्या तरी अर्धा एकर आहे आता हे। अर्धा एकर आहे का? बरं, तर या अर्धा एकर क्षेत्रामध्ये किती शेवंतीचे हे आणली तुम्ही? 2,500 रुपये, 2,500 क्वांटिटी आहे सध्या लावली। हे काही कमी पडतील, जास्त होतील किंवा काही। बरं, तर हे केवढ्याला एक रोप पडलं? हे पडलं आम्हाला 2.5 ते 3 रुपयाला पडते। समजा अगोदर बुक केलं, पैसे केलं तर 2.5 रुपयाला पडते, अर्जंटमध्ये घेतलं 3 रुपयाला पडते। बरं, तर आता याला म्हणजे फुलशेती आता किती बाय कितीवर आहे म्हणली? आता हे 3 बाय 2 वर आहे। अशी जी रुंदी जी आहे ती 3 फुटाची आहे आणि अशी लावगण जी आहे ती 2 फुटाची आहे। बरं, तर आता हे जे पीक आपण लावलं आता, तर याला फुलं कधी लागतात? याला फुलं जवळपास 2.5 ते 3.25 महिन्यापासून लागायला चालू होतं। बरं त्याच्या 15 दिवसानंतर रोजच फुलं तोडावं लागतं। एकही दिवस जमत नाही की नाही तोडलं म्हणून। बरं, तर आम्हाला सांगा, आता हे जे रान नीट करायचे पहिले काय केले याला? एकाने रोटेटर करून घेतलं। हां. रोटेटर केल्यानंतर आम्ही दांड पाडलेत। बरं घरी बैल असल्यामुळे बैलानं दांड पाडले आम्ही, आणि त्याला भिजवण्यासाठी सोपं जातं दांड पाडले म्हणजे। त्याच्या एका साईडला असं लावता पद्धतशीर आम्ही। बरं, आणि आता याला काही खत व्यवस्थापन कसं काय? त्याला जास्त खर्च लागत नाही। हं. खत फक्त स्टार्टिंगला फक्त जगोस्तोर आणि 2 फुलं लागोस्तोरच खताची एकदा आवश्यकता लागते। बरं पुन्हा फवारण्याची काही एवढा बी खर्च लागत नाही। फक्त कधी याला मोवा म्हणून एक रोग असतो, तो जर आला तर ते मोवासाठीच एखादा औषध कधीतरी फवारावं लागतो। बस 2 किंवा लईतले 4 महिन्यामध्ये 1 किंवा 2च फवारणी करावं लागते। बरं, म्हणजे जास्त अतिरिक्त खर्च नाही? नाही, अतिरिक्त खर्च नाही। बरं, तर मग याच्यावर फक्त मोहा हाच रोग येतो का? मोवा हाच येतो। बरं, आणि समजा सरासरी आता तुमच्या 4 वर्षाच्या अनुभवानुसार जे आपलं उत्पन्न सुरू होते ते किती महिन्यानंतर? आता जवळपास अर्धा एकर रान आहे याच्यामध्ये। हां. अर्धा एकरमध्ये रोज आम्ही 1500 ते 1000 पासून 1500 रुपयापर्यंत आम्हाला रोज येतो। फक्त 2.5 महिने जपावं लागते। 2.5 महिन्याच्या नंतर आम्हाला 1500 ते 1000 रुपये रोज चालू होतो। बरं, म्हणजे म्हणजे त्याला आणि हे पीक आपलं म्हणजे जे तुमची फुलशेती सुरू झाली जास्त उन्हाळा सरायमध्ये चालते का? आमची 12ही महिने चालते। आमच्या उन्हाकडे असं उन्हाळ्यामध्ये जास्त चालतं। हां. पावसाळ्यामध्ये आमचे प्रत्येक दुकानदार आमचे घेऊन जातात किंवा त्यांच्या फुलासाठी हार करण्यासाठी। बरं म्हणजे डेलीचे आमचे दुकानदार जास्त ते फुल म्हणजे मार्केट सिटीमध्ये जे लोक करतात फुल व्यापार, ते आमच्याकडून 12ही महिने घेऊन जातात। तर आम्हाला हे पण सांगा की आता तुमचं 3 महिने उत्पादन होस तर तुमचं एक आंतरपीक पण मला दिसायलं, पण आपल्या प्रेक्षकांना सांगा की काय याच्यात आंतरपीक घेता काय? जवळपास 2.5 ते 3 महिन्याला फुलं आम्ही चालू होतं, तोपर्यंत आम्ही कोबी घेतो, फुलगोबी, पत्तागोबी घेतो त्याच्यामध्ये। आणि त्याच्यामध्ये पत्तागोबी घेतो आम्ही आणि फुलगोबी घेतो किंवा मेथी बी उत्पन्न याच्यात घेतो आम्ही। बरं, त्याच्यामधून पण आपला खर्च निघतो समजा? हां, टोटल जेवढा खर्च झाला आमचा तेवढा त्या याच्यातून निघतो। ते दुसरं पीक घेतो आम्ही, समजा पत्तागोबी, फुलगोबी, अर्धी पत्तागोबी घेतो, अर्धी फुलगोबी घेतो। आणि त्याच्यामध्ये दुसरं एक आंतरपीक राहते, जसे कोथिंबीर आणि मेथी टाकलेली आता हे बघू शकता, हे बघू शकता, तुम्हाला प्रॉपरली दाखवतो। त्याच्यामध्ये आंतरपीक आहे। हे मेथीचं बी टाकलेलं आहे। आणि हे सांगा, याला पाणी किती दिवसाला द्यावं लागते? पाणी सध्या तरी जगोस्तोर याला झाड डिकोस्तोर 2-2 दिवसाला, 3-3 दिवसाला द्यावं लागते। नंतर मग 4-5 दिवसाला एकदा पाणी द्यावं लागते। जास्त काही पाणी लागत नाही, दांड असल्यामुळे लवकर जाते, भिजून जाते सगळं। बरं, तर शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता, हे यांचं क्षेत्र तुम्हाला दाखवतो आणि जसं जसं फुलं मोठे होतील तसं तसं तुम्हाला व्हिडिओ दाखवतच राहील। तर सुनील सरनं आपल्याला चांगल्या प्रकारे शेवंती म्हणजे गलांडा फुलशेतीची माहिती दिलेली आहे। इकडे त्यांचं बघू शकता घर आहे, बघू शकता कशा प्रकारे निसर्गरम्य वातावरण, फळझाडं पण यांनी लावलेले आहेत, ते बघू शकता। अशा प्रकारे यांचं
चांगल्या प्रकारे शेतीचं नियोजन आहेत आणि हे सुधारित शेती करणारे शेतकरी आहेत. तर अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी देत राहील. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा. जय जवान जय किसान.